तर डोंबिवलीत स्टॉलवरील कारवाई स्टॉल चालक तरुणीचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। स्टॉल चालक तरुणीची राज ठाकरेंकडून दखल घेण्यात आलेली आहे। परप्रांतीयांच्या स्टॉलवरती कारवाई होत नाही, आमच्यावरती कारवाई होते असा आरोप या मराठी तरुणीनं केला होता। मला स्टॉलवरती राज ठाकरेंचा फोटो लावायला द्या, तरुणीनं ही मागणी केली। तर उद्यापासून टपरी लाव, साहेब आयुक्तांशी बोलतील असं अविनाश जाधवांनी आश्वासन दिलं या तरुणीला। तर एक व्हिडिओ आपण पाहिला होता डोंबिवलीतून, जिथे एक स्टॉल चालक महिला होती। त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचं सिलेंडर आहे, डिस्ट्रीब्युटरच्या आत आहे। तुम्ही म्हटलं हे बोलताना रेग्युलेशन फक्त मलाच लागू होतात, बाकी त्यांना लागणार का? पुढे शोरमावाला आहे, फ्रँकीवाला आहे, दोन वडापाववाले आहे, सर्वांचे सिलेंडर चालतात, सर्वांचे दोन दोन सिलेंडर चालतात। मी बोलते दादा, मी एवढं 2 वर्षापासून स्ट्रगल केलंय। नवरात्रीला बंद, दिवाळीला बंद, गणपतीला बंद, असं होऊ शकत नाही। या रस्त्यावर कोण पैसे नाही घेत दादा, विदाऊट पैसे कोण लावून देणार नाही। तर आपण व्हिडिओत पाहतोय त्याच मराठी तरुणीशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी अमजद खान यांनी। माध्यमातून एक व्यथा मांडली होती की तिला शोरमाची विक्री करते, तिला केडीएमसी दुकानं लावू देत नाही, मात्र परप्रांतीय फेरीवाल्यांना मुभा दिली जाते। या व्हिडिओची दखल राज ठाकरेंनी घेतली आणि अविनाश जाधव यांनी या तरुणीसोबत येऊन चर्चा केली आहे। सध्या एकता सावंत ही तरुणी आपल्यासोबत आहे, आपण तिचं काय म्हणणं आहे हे तिच्याकडून जाणून घेणार आहोत। एकता, काय म्हणणं तुझं कशाबद्दल दादा? हे जे काल जे प्रकरण घडलं, तुझा काय आरोप होता आणि काय म्हणणं? माझं म्हणणं हे की मला परप्रांतीय किंवा मराठी हे नाही करायचं आहे। मला हे म्हणायचं आहे की सर्वांना पोट आहे, सर्वांना तुम्ही सर्व कमवा, सोबत मला पण कमवून द्या। असं नका करू की माझ्या एकटीचेच फोटो टाकताय, केडीएमसीला कंप्लेंट टाकताय आणि माझ्या एकटीचा स्टॉल बंद होतोय। प्लीज असं नका करू। तुम्हाला काय त्रास आहे, माझ्याकडून काय प्रॉब्लेम आहे, मला येऊन विचारा। जळू नका, बराबरी करा तुम्ही। तुम्हाला वाटते की हिच्या इथे गर्दी झाली आहे, ही पुढे चालली आहे, 0 पासून 100 पर्यंत पोहोचते आहे, तर माझं म्हणणं तुम्ही पण पोहोचा। एक मुलगी जर करू शकते तर तुम्ही तर करूच शकतात ना। 30-40 वर्षाचे तुम्ही असतील कंप्लेंट करणारे, तुम्ही तर करूच शकतात ना। ताई, तुमचा काय आरोप आहे? कोण कंप्लेंट करतोय? हे मलाच माहिती नाही। मी वॉर्ड ऑफिसरला विचारलं की द्या त्याचा नंबर, जो तुम्हाला कंप्लेंट करतोय। कोण आहे, पत्रकार आहे, कोण आहे, कोण नाही, मला पण सांगा। काय प्रॉब्लेम आहे मी विचारते त्या माणसाला। नाही नंबर दिला मला त्यांनी। मग त्यांनी मला असं सांगितलं की मला एका पोर्टलवरती येतोय कंप्लेंट, पोर्टलवरती टाकताय। हे साफ खोटं आहे। पोर्टलवरती या संदर्भात तुम्ही कोणाकडे दाद मागितली? बघा दादा, मी तर स्टार्टिंगला माझा स्वतःचा एका माणसाला स्वतःचा अधिकार आहे सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकायचा। मी तेच केलं। मला इकडचे लोक किंवा केडीएमसीचे वाले लोक काय बोलायचे, तू व्हिडिओ का टाकते, तू सोशल मीडियावरती व्हिडिओ का टाकते? माझं काय म्हणणं आहे, मी तुमचं टाकते का, केडीएमसीचं टाकते का, आजूबाजूवाल्यांचं टाकते की मी माझा बिझनेस प्रमोट करते? माझ्याकडे लोक यायला पाहिजे, लोकांना कळायला पाहिजे, त्यासाठी मी सोशल मीडिया यूज करते। त्याच्याने तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तर त्यांना सगळ्यांना सगळ्यात मोठा केडीएमसी वाल्याला हा प्रॉब्लेम आहे की तू सोशल मीडियावरती व्हिडिओ का टाकते। या संदर्भात कोणत्या नेत्याकडे, कोणत्या कार्यकर्ते पदाधिकारी तुम्ही गेला होता, कोणत्या पक्षाकडे? गेली, खूपदा गेली। इथेच एक शाखा आहे बाजूला, तिथे पण जाऊन आली मी। जसं शिव वडापावला जसं टपरी भेटली आहे, तसंच मला पण एक टपरीसाठी मदत करा। तर ते बोलले ते बंद झाले, ती तशी मदत होणार नाही तुम्हाला। ठीक आहे, तिथून आली। मग मी रवींद्र चव्हाण सरांच्या इथे गेलेली, ते काही कारणांमुळे बिझी होते, त्यांच्याशी काही भेट नाही झाली। नवरात्री होती तेव्हा ते रमोनमोमध्ये बिझी होते, मग ते झालं। असं गेली आहे मी 2-4 जणांकडे, आपलं कल्याणला पण गेली आहे, गणपती गायकवाड। राज ठाकरे यांनी तुमच्या व्हिडिओची दखल घेतली। अविनाश जाधव काल या ठिकाणी आले होते, त्यांनी काय आश्वासन दिलं? मला त्यांनी हेच आश्वासन दिलं की राजसाहेब ठाकरेंनीच मला इथे पाठवलं आहे, तू बिंदास तिथे लाव, टपरी टाक, मी मदत करतो तुला, आयुक्तांशी राजसाहेब ठाकरे बोलतील असं बोल। शेवटची तुमची काय, म्हणजे तुमची काय मागणी आहे? माझी मागणी हीच आहे की माझी इथे टपरी होईल, तेव्हा फक्त जे कागदपत्र असतात ते बनवून भेटतील आणि माझी टपरी होऊन जाईल, बास। अजून काय? हे होते एकता सावंत, ज्यांचं एकच म्हणणं आहे की मला व्यवसाय करू द्या, मला कोणाला विरोध करायचे नाही आहे, फक्त माझा जो कुटुंब मला चालवायचं त्यासाठी मला व्यवसाय करू द्या। कॅमेरामॅन प्रभात दासचा अमजद खान, NDTV मराठी, डोंबिवली।